ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे लाख रोड परिसरामधील बिरोबावाडी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीमध्ये 20 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे लाख रोड परिसरामधील बिरोबावाडी रस्त्याच्या लगत अण्णासाहेब टिक्कल यांच्या शेतामधील विहिरीच्या जवळ 20 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास एक दुचाकी आढळून आली होती। मात्र या दुचाकीचा चालक बेपत्ता होता। सदर घटना संशयास्पद वाटल्यानं देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या अग्निशामक पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। तेव्हा गळाच्या साह्यानं विहिरीमध्ये शोध सुरू झाला। गळाला आधी तरुणाची बॅग लागली आणि शंका खरी ठरली। स्थानिक तरुण आणि अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर विहिरीमधनं मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची पाहणी करण्यात आली। त्यावेळी सुनील बाळासाहेब तुपे, वय वर्ष 30, राहणार लाख रोड, देवळाली प्रवरा अशी मृतदेहाची ओळख पटली आहे। रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांनी मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले। त्यानंतर सुनील तुपे याच्या मृतदेहावरती शवविच्छेदन करण्यात आलं। दरम्यान घटनास्थळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगरसेवक प्रकाश संसारे, संतोष चोळके, अमोल कदम, राजेंद्र लोखंडे, वृषभ लोढा तसेच सौरभ मुसमाडे यांच्यासह अनेक नागरिक हजर होते। अग्निशमन विभागाचे कर्मचारी भारत साळुंके, अशोक पंडित, सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह संपूर्ण पथकानं मदत कार्य केलं। हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे। घटना मध्यरात्री घडल्यानं अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत। राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 0017।